गावातले वैयक्तिक वाद या धर्मक्षेत्रामध्ये नको. म्हणून ऐका, जीवनाचा वाटेवर जर काहीतरी करून जायचं असेल तर परमार्थाचा नावावर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डाग लागू नये. म्हणून जिवंतपणे हा परमार्थ असा असावा की अशी लेकर बाळ एक तर हरिभक्त जन्माला घाला, नाहीतर एक देशभक्त जन्माला घाला. परिस्थिती अशी आहे. परिस्थिती इतकी बिकट आणि परिस्थिती इतकी त्या ठिकाणी घालावली. हिंदू कॉलेज असतील, हिंदू त्या ठिकाणी शाळा असतील, अनेक धर्मीय पोरांनी त्या ठिकाणी भाग घ्यायची. शाळेमध्ये कॉलेजांमध्ये यांनी ॲडमिशन घ्यायची. जिथं हिंदू मुलांना लाज वाटते भगवा टिळा ठेवायचा, यांनी भगवा टिळा ठेवून यायचं. आपल्या समाजाच्या पोरींवर रेट ठरवले गेले. ब्राह्मणाची मुलगी राहिली 22 लाख रुपये, पाटलाची मुलगी राहिली 20 लाख रुपये, माळ्याची मुलगी राहिली 18 लाख रुपये, कोड्याची मुलगी राहिली 15 लाख रुपये. अशी रेट यांनी ठरवून घेतलीत. आणि हिंदू कॉलेजांमध्ये एक एक मुली त्या ठिकाणी प्रेम प्रकरणामध्ये त्यांच्याशी निघा करायचा आणि पार कोर्टापर्यंत खेचून आणायची. कोर्टातला जज साहेब जेव्हा त्या मुलीचा मायबापाला बोलवतो आणि तो बाप जेव्हा त्या मुलीला बघतो आणि तिचा पाया लागतो, म्हटले बेटा तुला तळ हाताचा फोडासारखा मी वागवलंय राजा, काय पाप केलं.